आता या लेक्चरमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे लॅटेंट हीट. ओके. आता लॅटेंट हीट लर्न करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला माहीत आहे की सबस्टन्स आणि सराउंडिंग, बरोबर. तर सबस्टन्स आणि सराउंडिंग हे दोन्ही वेगवेगळ्या स्टेटला आहेत समजा, है ना. म्हणजे यांचं टेम्परेचर जर डिफरंट असेल तर अशा वेळेस काय होत असतं या ठिकाणी की त्यांच्यामध्ये हीट एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर होत असते, बरोबर. आणि रूल्स काय, हॉट टू कोल्ड. ओके. आता ओव्हरऑल आपण हे पण पाहिलं की सबस्टन्स जे आहेत तर त्यांची आपण चेंज ऑफ स्टेट या अगोदर लर्न केलेली आहे, बरोबर. आता चेंज ऑफ स्टेट जो आहे तर केवळ टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होणे म्हणजेच हीट ट्रान्सफर होणे असं आहे का? नाही. तर चेंज ऑफ स्टेटच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे की जसं की इथं आपण फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर एक रेफरन्स आपण घेऊ या ठिकाणी. ओके. सपोज आपण कन्सिडर करू की जे बर्फ आहे ना हा सुरुवातीला काय आहे की -10 डिग्री सेल्सिअसला आहे. ओके. मग आता होतं काय की जेव्हा आपण बर्फाला उष्णता देतो तर बर्फाला उष्णता देत असताना त्याचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज होणार. सुरुवातीला हे कुठपर्यंत इन्क्रीज होणार, 0पर्यंत. कारण -10 to 0 डिग्री जी आहे तर अशा वेळेस पूर्णपणे बर्फ जो आहे तो सॉल्ट फेजमध्ये आहे. इथं फेज ट्रान्सफॉर्मेशन व्हायला का नाही. आणि दॅट्स वाय आपल्याला असं म्हणता येईल की टेम्परेचर जे आईस आहे ते इन्क्रीज होत गेलं आणि कुठपर्यंत पोचलं, त्याच्या मेल्टिंग पॉईंटपर्यंत पोचलं. आता मेल्टिंग पॉईंटला काय होतं की जेव्हा आपण आता पुन्हा एकदा हीट काय करत गेलो, इन्क्रीज होत गेलं ना. कारण आपण एक्स ॲक्सिसला काय घेतलेलं आहे, हीट, आणि वाय ॲक्सिसला टेम्परेचर. तर एक्स ॲक्सिसला नंतर आपण हीट जर इन्क्रीज जरी केली तर काय व्हायला बरं, फेज चेंजमुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेम्परेचर इन्क्रीज आपल्याला दिसत नाही, बरोबर. आणि एकदा का हा आईस पूर्णपणे मेल्ट झाला, मेल्टिंग पॉईंटला आईस कम्प्लिटली काय होणार या ठिकाणी, मेल्ट होणार. आणि याच्यानंतर जेव्हा आपण ॲडिशनल हीट देऊ तेव्हा मात्र काय होणार या ठिकाणी की जे पूर्ण आईचं रूपांतर पूर्ण वॉटरमध्ये झाल्यानंतर या वॉटरचं टेम्परेचर जे आहे ते काय व्हायला लागतं, इन्क्रीज व्हायला लागतं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ फेज चेंजच्या दरम्यान हीट द्यावीच लागते, पण हीटमुळं टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. मग आता लिक्विड फेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर हळूहळू 0 डिग्री सेल्सिअसपासून तर कुठपर्यंत वॉटरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे अर्थातच 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत सायमल्टेनियसली वॉटरचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होत असणार. कारण 0 to 100मध्ये कुठल्याही प्रकारची फेज चेंज नाही आहे. पुन्हा एकदा आपण 100 डिग्री सेल्सिअसला आलो म्हणजे आपण वॉटरच्या कुठं आलो, बॉइलिंग पॉईंटला आलो. या कंडिशनला वॉटर जो आहे हा लिक्विड फेजमधून गॅसियस फेजमध्ये ट्रान्सफर होणार. आणि ही सुद्धा फेज चेंजच्या दरम्यान जर आपण ट्रेंड पाहिला तर हीट जी आहे ती इन्क्रीज होत गेलेली आहे, मात्र टेम्परेचर मात्र कसं आहे, कॉन्स्टंट आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत कम्प्लिटली लिक्विड हा गॅसियस फेजमध्ये काय होत नाही, कन्वर्ट होत नाही. ओके. आता हे सिच्युएशन आपण या अगोदर पण लर्न केलेलीच आहे. मग आता आपल्याला एक इथं लक्षात ठेवायचं आहे की हीट जी या ठिकाणी रिक्वायर आहे, है ना, ज्या हीटची आवश्यकता आहे, सो हीट रिक्वायर ड्युरिंग चेंज ऑफ स्टेट, है ना. तर हीट रिक्वायर ड्युरिंग चेंज ऑफ स्टेट म्हणजे चेंज ऑफ स्टेटच्या दरम्यान जी हीट आपल्याला आवश्यक लागायली तर ह्या फॅक्टर 2 गोष्टीवर डिपेंड आहे पहा. एक हीट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा असणार मास ऑफ सबस्टन्स.
सो पुन्हा एकदा सांगतो की हीट जी आपल्याला आवश्यक व्हायली चेंज ऑफ स्टेट बदलण्यासाठी, तर ही कशावर डिपेंड आहे की हीटचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे यावरती डिपेंड आहे, आणि दुसरं आहे मास ऑफ द सबस्टन्स. मग आता आपण कन्सिडर करू की जे सबस्टन्सचं मास आहे ते काय कन्सिडर करू आपण, एम कन्सिडर करू. ओके. आणि त्यानंतर आता यामध्ये जी हीट आहे या हीटसाठी आपण कोणतं अक्षर कन्सिडर करू, क्यू हे कन्सिडर करू. आणि हीट रिक्वायर जे आहे त्यासाठी आपल्याला क्यू घ्यायचं आहे. ओके. आणि इथे जी हीट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोललो मी. ओके. सो त्याला आपण या ठिकाणी म्हणायचं लॅटेंट हीट. आणि लॅटेंट हीटसाठी आपण कोणतं अक्षर वापरणार या ठिकाणी, एल हे अक्षर वापरणार. ओके. सो एल जे आहे ही आपली कन्सेप्ट लॅटेंट हीट. मग आता ओव्हरऑल जर फॉर्म्युला पाहिला आपण तर हीट रिक्वायर ही कशाच्या इक्वल आहे, मास इंटू एल लॅटेंट हीट. आणि हा फॉर्म्युला केव्हा अप्लिकेबल करायचा, फक्त आपण जेव्हा फेज चेंज होत असेल तर. अदरवाईज क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी, तो फॉर्म्युला माहितीच आपल्या टेम्परेचर चेंजच्या दरम्यान. सो यावरून जर आपल्याला लॅटेंट हीटचा फॉर्म्युला काढायचा असेल यल, तर तो फॉर्म्युला काय असेल, क्यू अपॉन एम. आणि हीट जी आहे ही कशामध्ये मोजतो आपण, जूलमध्ये, मास किलोग्रॅममध्ये. आणि म्हणून लॅटेंट हीटचं जे एसआय युनिट असेल ते काय असेल, जूल पर किलोग्रॅम. आता असं असेल तर या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये जरी आपल्याला दिसत नसेल, पण लक्षात ठेवायचं की जी लॅटेंट हीट आहे तर ही प्रेशरवर पण डिपेंड आहे. सो एल डिपेंड्स ऑन प्रेशर ऑल्सो. ओके. सो प्रेशरवर पण डिपेंड आहे. सो थोडंसं लक्षात आलं, प्रेशरवर सुद्धा काय ते डिपेंड आहे. मग आता त्याची जी व्हॅल्यू आहे तर ही जनरली आपण स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर त्यावरून ह्या प्रेशरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. आता यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारच्या लॅटेंट हीट पाहायचे आहे पहा. जसं की पहिलीची फेज जी होती तर सॉलिडमधून आपण कशामध्ये कन्वर्ट होऊ लागलो होतो, लिक्विडमध्ये. तर सॉलिड टू लिक्विड स्टेट चेंज होत असताना जी लॅटेंट हीट असते त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्याला आपण एल एफने डिनोट करू, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि लिक्विड फेजचं रूपांतर गॅसियस फेजमध्ये होत असताना या फेजच्या दरम्यान जी लॅटेंट हीट आवश्यक असेल है ना, सो त्या लॅटेंट हीटला म्हणायचं आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, एल व्ही. आणि त्यांना आणखीन काही नावं आहेत, जनरल नाव आपण विचारात घेणार आहोत. सो एल एफ जे आहे तर त्याला आपण जनरली काय करायचं, हीट ऑफ फ्युजन म्हणलं तरी चालतं. सो हीट ऑफ फ्युजन. आणि जे एल व्ही आहे त्याला आपण हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणलं तरी चालतं. आता हे समजून घेतल्यानंतर आता ही जी ग्राफवर आपण या ठिकाणी, असं नाही की मी रेफरन्ससाठीच फक्त या ठिकाणी काय घेतलं होतं, आईस घेतला होता. तर आता आपल्याला एक चार्टचं स्टडी करायचं आहे. आता या चार्टमध्ये जर पाहिलं आपण तर इथेनॉलपासून तर वॉटरपर्यंत, बरोबर आहे का, वेगवेगळ्या सबस्टन्सचं जे आहे, जसं की आता इथेनॉल, त्यानंतर मर्क्युरी, नायट्रोजन, ऑक्सिजन यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, निगेटिव्ह आहे. गोल्ड आणि लीड हे मेटल आहे, त्यांच्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, थोडासा जास्त आहे जनरली, हे तर एक्सेप्शन होते. आणि वॉटरचा मेल्टिंग पॉईंट की दाखवला आपण 0. तर त्यामध्ये इथेनॉल जो आहे
तर त्याचा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपोरायझेशन दोन्ही दाखवले प्लस बॉइलिंग पॉईंट है ना. सो इथेनॉलचं जर पाहिलं आपण तर 1 × 10⁵ जूल पर किलोग्रॅम हे LFची व्हॅल्यू आहे आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन 8.5 जेव्हा की त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 78. वॉटर संदर्भात जर डिस्कस केला आपण तर वॉटरचा मेल्टिंग पॉईंट 0, बॉइलिंग पॉईंट 100, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जे आहे तो आहे 3.33 × 10⁵ जूल पर किलोग्रॅम आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन 22.6 × 10⁵ जूल पर किलोग्रॅम. अशा काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. सो याच्यावरून आपल्याला म्हणता येईल की पर किलोग्रॅम म्हणजे याचा अर्थ काय झाला बरोबर की 1 किलोग्रॅम वॉटर आहे, बरोबर आहे का. तर 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे स्टीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी है ना. म्हणजे अगोदर आपण त्याला आईस म्हणून घेतलं, समजा 1 किलोग्रॅम आईस आहे तर त्याचे आपल्याला स्टीममध्ये रूपांतर करण्यासाठी 22.6 है ना × 10⁵ जूल एवढी या ठिकाणी काय लागणार आहे स्टीम लागणार आहे. आता म्हणजे एवढी हीट लागणार आहे असं इथं लक्षात ठेवायचं. आता एक उदाहरण घेऊ आपण. पहा, when 0.15 kilogram of ice at 0°C is mixed with 0.30 kg of water at 50°C in a container, the resulting temperature is 6.7°C. Calculate the heat of fusion of ice. आणि वॉटरचं जे स्पेसिफिक हीट आहे ती आपल्याला दिलेली आहे 4186 जूल पर किलोग्राम पर केल्विन. ओके, सॉरी स्पेसिफिक हीट येते युनिटहून लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे 2 सबस्टन्स आहे. समजा एक आहे आईस बरोबर आणि दुसरा आहे वॉटर. आता टेम्परेचर जास्त कोणाचं आहे वॉटरचं आहे 50°C. म्हणजे तो हीटचा काय करणार या ठिकाणी लॉस करणार. इक्विलिब्रियम टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे, फायनल टेम्परेचर दिलेलं आहे. सो पहिल्यांदा फॉर्म्युला आहे आपला Q = mc ∆T. या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय काढायलो हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट म्हणजेच काय करणार आपण वॉटरकडून हीटचा किती लॉस व्हायला. मग हे काढत असताना वॉटरचं जे मास आहे ते किती दिलं आपल्याला 0.3. स्पेसिफिक हीट जी आहे वॉटरची ती दिलेली आहे आपल्याला 4186. ओके, इंटू ∆T मध्ये T2 - T1 इनिशियल टेम्परेचर किती होतं त्याचं 50 आणि फायनल टेम्परेचर सर्वांचं सारखं आहे 6.7. आता हे कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर जे आन्सर आहे ना ते येतं 54,376.14 जूल. ओके, बाय द कॅल्क्युलेशन. त्यानंतर आता हे झालं हीट लॉस बाय वॉटर. आता यामध्ये आईस संदर्भात 2 गोष्टी असतील. एक आईसला आपल्याला मेल्ट करावं लागेल आणि दुसरं की मेल्ट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर आपल्याला कितीपर्यंत वाढवायचं आहे 6.7 पर्यंत. अशा 2 फेज असणार बरोबर ना. सो पहिल्यांदा आपल्याला काय लागणार या ठिकाणी हीट टू मेल्ट आईस बरोबर. आणि यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार फेज ट्रान्सफरच्या दरम्यान ना. फेज चेंज होताना आपण जे टेम्परेचर वापरतो ते टेम्परेचर काय आपल्याकडे m × L बरोबर ना. आईस संदर्भात गेलो आपण. आता वाटल्यास इथं तुम्ही m2 घ्या वाटल्यास. ओके, आणि इथं जे मेल्ट करायलो म्हणून LF घेणार मी फ्युजन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन घेणार. सो मास किती आहे वॉटरचं आईसचं 0.15 आणि LFची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि सो आपण त्याला LF लिहिणार. ओके, सो = Q. ओके, इथं आपण काय करू इक्वेशन नंबर 1 म्हणून त्याला ॲज इट इज ठेवू. आता आईस पूर्णपणे मेल्ट झाला, टेम्परेचर चेंज झालं का नाही. आता टेम्परेचर 0 to कुठपर्यंत जायचं आपल्याला 6.7 पर्यंत. म्हणजे आता
आपल्याला काय करायचं आहे, हीट जी आपण घ्यायलो, तर आता आईसचं टेम्परेचर आहे का, नाही. तर इथं असं आपल्याला द्यावं लागेल की आईस मेल्ट झालं, मेल्ट झालेला आईस जो आहे त्याचं रूपांतर अशा कशामध्ये झालेलं आहे, वॉटरमध्ये झालेलं आहे. म्हणजे आता टेम्परेचर 0पासून तर आता कुठपर्यंत चाललो आता आपण 6.7पर्यंत चाललो आहे की नाही. तर याच्या दरम्यान ती जी हीट आपण काढणार Q इज इक्वल टू, तर ते सुद्धा फॉर्म्युला असणार MC डेल्टा टी, इथं M2च असणार है ना. मग आता मास जे आहे ते आहे 0.15. त्यानंतर आता वॉटरची वापरायला हरकत नाही है ना. वॉटरची आता इथं C2 म्हणजे वॉटरची वापरणार आपण, आईस तिथून वापरणार. आता आईस पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट झालेला आहे, म्हणून C2 जे आहे तर ते काय काढणार आपण, तीच व्हॅल्यू घेणार 4186 आणि इंटू डेल्टा टी, फायनल टेम्परेचर आहे 6.7, हे 0 आहे म्हणजे फक्त किती घेणार आपण 6.7च घेणार. सो या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केले तर 4206.93 जूल हे येतं. मग आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे हीट लॉस्ट वॉटर ही एकाच फेजमध्ये होतं, बरोबर आहे ना, एकाच टप्प्यामध्ये होतं. की ॲक्च्युअल तो किती होता, 50 होता, 50पासून 6.7 झाला. म्हणजे हा फक्त या ठिकाणी एकच फेनॉमेना घडला. फेज चेंज झाली का, नाही. आईस संदर्भात दोन गोष्टी झाल्या. समजा आपण त्याला Q1मध्ये जर म्हणलं आपण, Q1मध्ये काय झालं की आईस मेल्ट झाला, बरोबर आहे का, फेज चेंज दरम्यान. आणि दुसरं जे आपण Q2 काढलं, तर हे काय काढलं आपण की तो आता त्याचं आईसचं हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे आणि तो 6.7पर्यंत पोहोचतो. म्हणजे याचा अर्थ इक्वेशन 1 आणि 2चं हे दोन्ही जे केसेस आहेत त्यामध्ये हीट काय झालेली आहे, टप्प्याटप्प्याने गेन झाली. म्हणजे आईसनं 2 टप्प्यामध्ये काय केलं, गेन केलेलं आहे, पण वॉटरनं लॉस करताना एकाच टप्प्यामध्ये लॉस केला. आणि सो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजनुसार काय लागतं, काय लिहितो आपण, हीट लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन लिहित असतो आपण. मग आता हीट लॉस जे आहे तर ती व्हॅल्यू जी आहे ना, थोडंसं इथं मी वाटलंस W लिहितो चालतं. तर QW ही व्हॅल्यू कोणाची असणार, हीट लॉसची. आणि हीट गेन जो आहे Q1 आणि Q2 अशा किती टप्प्यात झालेला आहे, 2 टप्प्यात झालेलं आहे. सो इथं मी लिहिणार Q1 प्लस Q2. मग चला आता व्हॅल्यूज पुटअप करायचे काम आहे. QWची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे, 54,376.14 इज इक्वल टू Q1ची व्हॅल्यू काय आहे 0.15 LF प्लस 4206.93. अगोदर काय करणार आपण, प्लस अपोजिट साईडला घेणार, काय ना मायनस होणार, बरोबर ना. मग हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर हे येईल 50,169.21 आणि यावरून LFची व्हॅल्यू काढायची असेल तर जी न्यूमरेटरमधली व्हॅल्यू आहे त्याला कितीने डिवाईड करणार आपण, 0.15ने डिवाईड करणार. आता हे डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येईल ते असेल ॲप्रॉक्सिमेटली 33461.4. ओके. आणि याला आपण NCERTने ॲप्रॉक्सिमेटली कसं दिलेलं आहे की दशांश नंतर इथं जर पाहिलं आपण तर 5 तळ आहेत ना दशांशच्या अलीकडं. सो याला आपण 3.34 इंटू द 10⁵ जूल पर किलोग्रॅम. तर हे झालेलं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे, हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट 3 kg ऑफ आईस ॲट -12 डिग्री सेल्सिअस केप्ट इन अ कॅलरीमीटर
टू स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि त्यानंतर आपल्याला 4 कॉन्स्टंट व्हॅल्यू दिले आहेत. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे की एक रेंज लक्षात घेऊ आपण की -12 डिग्री सेल्सिअस आहे, तिथून आपल्याला 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जायचं आहे. बरोबर आहे का? आता इथं का होईल बरं? तो आपला ग्राफ आठवा. सुरुवातीला कुठं जाणार आपण? 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत. बरोबर. तर हे होत असताना हीट जी आहे तर ही आईसकडून गेन केल्या जाईल, म्हणजे इथं टेम्परेचर वाढेल त्याचं. बरोबर आहे का? तर इथं आपण Q1 काढू. आता इथं काय होणार? Q1चा जो फॉर्म्युला घेऊ आपण, तर हा काय असेल? MC डेल्टा टी, कारण टेम्परेचर इन्क्रीज व्हायला. नंतर पुन्हा आपल्याला 0 to 0 थांबावं लागेल. बरोबर. तर अशा वेळेस काय राहील? Q इज इक्वल टू ML. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी काय व्हायलं? फ्युजन व्हायलं. सो F घेऊ आपण. तिसऱ्या केसमध्ये काय होणार की पुन्हा टेम्परेचर जो आहे कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला? 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जायचं. यावेळेस वॉटर संदर्भात राहील. Q3 इज इक्वल टू काय असणार? MC डेल्टा टी. फक्त इथं आईससाठी वापरत असल्यामुळे मी इथं I वापरतो, आणि इथं वॉटरसाठी वापरायचं म्हणून इथं काय वापरणार मी? W वापरणार. बरोबर ना? आणि त्यानंतर पुन्हा एक स्टेडी स्टेट येईल की ज्या स्टेडी स्टेटमध्ये आपण पूर्णपणे है ना फेज चेंज असणार, आणि फेज चेंजच्या वेळेस या ठिकाणी काय असणार? लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन असणार. म्हणजे एकूण किती टप्प्यामध्ये होणार आहे? 4 टप्प्यामध्ये होणार. सो आता ओव्हरऑल प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजनुसार जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण टोटल हीट काढायची असेल Q, तर आपण काय करणार? Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4. बरोबर. Q1चा जो फॉर्म्युला आहे तो काय घेणार आपण? MCI है ना. कोणाचं घेणार आपण? इथं आईसचा स्पेसिफिक हीट घेणार. आता इथं डेल्टा टी प्लस इथं M, इथं काय होणार? LF प्लस Q3मध्ये MC, कोणाचं घेणार आपण? वॉटरची स्पेसिफिक हीट डेल्टा टी प्लस MLV. बरोबर. मग आता जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला माहीत आहे की इथं काय चेंज होणार बरं? की M जो आहे तो हा या ठिकाणी काय निघणार? कॉमन निघणार. कॉमन निघल्यावर काय असणार? CI डेल्टा टी प्लस LF प्लस CW डेल्टा टी प्लस LV. या सर्वांची आपल्याला व्हॅल्यूज टाकावं लागेल. मग आता मास जे आहे ते किती आहे आपल्याकडे? 3 किलोग्रॅम. सो 3 इंटू आईची जी स्पेसिफिक हीट आहे, पहा तुम्हाला दिले आहेत बरोबर. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आईस किती आहे? 2100 इंटू डेल्टा टी जी आहे तर -12 आपण कुठपर्यंत चाललो? अगोदर 0पर्यंत चाललो. सो इथं किती राहणार? 0 मायनस -12 म्हणजेच +12. बरोबर. सो टेम्परेचर चेंज किती येतं? 12 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर LF म्हणजेच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस किती व्हॅल्यू आहे? 3.35 इंटू 10⁵. त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर घ्यायची आपल्याला. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर ती किती आहे? 4186. टेम्परेचर चेंज 0 to 100 आहे है ना. सो 100 0 मायनस -100 म्हणजे काय झालं? +100. ओके. टेम्परेचर चेंज किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. आणि प्लस LFची जी व्हॅल्यू आहे तर ती दिली आपल्या लॅटेंट हीट ऑफ स्टीम ती आहे 2.256 इंटू 10⁶.
आता ह्या कॅल्क्युलेशन करत असताना एक पॉवर फॅक्टर तुम्ही जनरल कॉमन काढा, सर्वांची ॲडिशन करून 3ने मल्टिप्लाय करा, तर जे फायनल आन्सर येईल ते आन्सर येईल 9.1 इंटू 10⁻⁶ जूल. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हीट ट्रान्सफर संदर्भात डिस्कस करू.